गोंदिया जिल्ह्याच्या सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम बोपाबोडी येथे दुपारपासूनच तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे। याला कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भक्तांनी उभारलेला अश्वारूढ छत्रपतींचा पुतळा। बोपाबोडी गावातील एका अज्ञात व्यक्तीने केलेल्या तक्रारीवर प्रशासन आले आणि पुतळ्याला स्थानबद्ध करण्यात आले आणि पुतळा हटवण्याकरिता गावकऱ्यांचा मात्र विरोध होता। बोपाबोडी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले। गावातीलच एका विघ्न संतोषी माणसाने आपले नाव लपित संबंधित प्रशासनाला लेखी पत्रात अशी मागणी केली आहे की सदर पुतळा हा रहदारीसाठी अत्यंत धोकादायक आहे। तसेच सदर पुतळा बसवण्याकरिता कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही। त्यामुळे संबंधित प्रशासनाने आज सकाळपासूनच गावामध्ये पुतळा काढण्याच्या अनुषंगाने फौजफाटा आणत पुतळा काढण्याचा प्रयत्न केला। मात्र गावातील लोक एकत्रित होत प्रशासनाला सदर पुतळा काढण्यास नकार दिला। पोलीस प्रशासन व गावकऱ्यांमध्ये संघर्ष सुरू आहे। गावकऱ्यांनी ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या ठिकाणीच या आंदोलन सुरू केलं असून या ठिकाणी जेवण करणाऱ्या भावनेने स्वयंपाकाची देखील या ठिकाणी व्यवस्था केली आहे। तसेच दुसरीकडे आपण पाहिले तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा झाकण्यासाठी प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे। सध्याच्या परिस्थितीत पुतळा मात्र झाकण्यात आला नसून काही वेळाकरिता पोलीस प्रशासनाने ही कारवाई थांबविण्यात आली आहे। माझे नाव चेतन छगनलाल कापगते, मी बोपाबोडी गावातील एक नागरिक आहे आणि आमच्या गावातील छत्रपती ग्रुप यांनी या ठिकाणी पुतळ्याच्या मांडण्याचं नियोजन केलं आणि या ठिकाणी काही दिवसाच्या पूर्वीपासून या ठिकाणी बांधकाम चालू असून आज या ठिकाणी बांधकाम पूर्ण करून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि त्यांचा विरोध म्हणून काही आमच्या गावातील शुद्ध नागरिक अशा शब्दात त्यांनी पत्र लिहून या ठिकाणी विरोध करून त्या संबंधित या ठिकाणी सर्व पोलीस प्रशासक आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी पाठवून त्या गोष्टीचा विरोध करत आहेत आणि त्या गोष्टी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक त्याच ठिकाणी राहील असं मी एवढं सांगतो। अखिल बलदेव मेश्राम, सरपंच ग्रामपंचायत बोपाबोडी। या ठिकाणी काही सुज्ञ नागरिकांनी अज्ञात नागरिकांनी या ठिकाणी तक्रार केली आहे। ती तक्रार PWD तहसीलदार आणि ठाणेदारकडे त्यांनी तक्रार केली असता संबंधित विभागातील सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले असता त्यांनी पुतळा हटवण्याबद्दल सांगितले होते, परंतु 99% लोकांनी या ठिकाणी पुतळा हटवण्यासाठी विरोध केला असता 99% लोक म्हणत आहेत की पुतळा जिथं आहे तिथंच ठेवू आपण। त्यांच्या पाठीशी मी सुद्धा आहे, कारण की त्या लोकांनी मला निवडून दिले आणि मी त्यांच्या पाठीशी आहे। तरी पण संबंधित अधिकारी आता समोरील कारवाई का करतात ते आपण बघू, परंतु हा पुतळा त्याच ठिकाणी राहील एवढेच सांगतो। मी गणेश जीवन काबते, उपसरपंच ग्रामपंचायत बोपाबोडी। खरं तर आपल्या गावामध्ये गेली 6 महिन्यापासून या ठिकाणी ग्रामस्थांच्या आणि सर्व गावकऱ्यांच्या वतीनं सहकार्यानं या ठिकाणी सिमेंटच्या ओटाचं कांगण्याच्या ओटाचं बांधकाम करून या ठिकाणी काल सकाळी छत्रपती शिवरायांचा एक मोठा स्मारक आपल्या ग्राम बोपाबोडीमध्ये येते। बायपास रोड आणि गावात जाणारा रस्ता यांच्या मधोमध या ठिकाणी टी पॉईंटवर आणि एकदम महत्त्वाच्या जागी ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा मूर्ती शोभेल अशा ठिकाणी त्यांचा स्मारक या ठिकाणी उभा होतो आहे। परंतु आपल्या गावातील काही सुज्ञ नागरिक त्यांनी आपले नाव समोर न येता किंवा त्यांना छत्रपती शिवरायांचा कदाचित इतिहास माहीत नसेल किंवा त्यांना आदर कदाचित नसेल म्हणून गावकऱ्यांचा विरोध दाखवून स्वतः गुप्तमध्ये सुज्ञ नागरिक म्हणून त्यांनी तक्रार केली आहे, परंतु तक्रार करणारा कोण अजून हा गावकऱ्यांना माहीत नाही आणि अशी परिस्थिती आज गावात झाली आहे। सर्व गावकरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूने सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी आहेत, परंतु सुज्ञ नागरिक या ठिकाणी कोण याचा अजूनही पत्ता नाही आणि काही अधिकारी लोक आपल्या गावकऱ्यांच्यावर प्रेशर आणून छत्रपती शिवरायांचा हा मांडलेला पुतळा या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये उतरवण्यात यावा असा हट्ट त्यांनी धरला, परंतु सर्व गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचा हट्ट पूर्ण केला नाही। छत्रपती शिवरायांचा हा स्मारक या ठिकाणी होईल आणि तो कोणी त्याला म्हणजे गालबोट लावणार नाही असं गावकऱ्यांमध्ये ठरलं। 2017च्या शासनाचा एक JR आहे, त्याच शासनाने पुतळा बसवण्यासंदर्भात जे दिशानिर्देश दिलेले आहे त्या कोणत्याही दिशानिर्देशाचं पालन न करता यांनी रात्री 2 वाजता अनधिकृतरित्या महाराजांचा पुतळा इथे बसवलेला आहे, जो की चुकीच्या पद्धतीने बसवलेला आहे आणि या पुतळ्याची जबाबदारी घ्यायला सुद्धा हे तयार नाही। त्याच्यामुळे आम्ही हा पुतळा विधिवत आज तिथनं काढून ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाच्या सुपूर्द करणार।